आखाती देशातील युद्धामुळे नाशिकमध्ये गॅसची टंचाई निर्माण झाली आहे। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं कोळशाला मागणी वाढली आहे। गॅसऐवजी कोळशाच्या शेगड्यांचा वापर केला जातोय। या त्यामुळे कोळशाच्या दरातही 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे। LPGचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि आता गेल्या 2 दिवसापासून आम्ही आमचे रोजचे जे ग्राहक आहेत त्यामध्ये काही नवीन ग्राहकही आम्ही बघत आहोत आणि अनेक लोकांना कोळशाचे दुकान माहीत नाही, त्यामुळे आता तेही शोध घेत आहेत। आता जर अशीच परिस्थिती तयार होत राहिली, आमचा जो सप्लायर आहे त्यांच्याकडेही मालाचा तुटवडा निर्माण होईल। त्या पद्धतीने आता नवीन ग्राहकांचा सुद्धा आमच्या दुकानामध्ये नवीन चेहरे किंवा नवीन ग्राहक आता यायला सुरुवात झालेली आहे। काय असतं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खप होत असतो, परंतु मी एवढं स्पष्ट सांगू शकेल की गेल्या 2 दिवसामध्ये जे काही गिऱ्हाईक येत होते त्याच्यात एक 5, 7, 8 नवीन गिऱ्हाईक आमच्याकडे आता नवीन यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना आता कोळशाची गरज लागते त्यांना ॲक्च्युअल कोळसा कुठे मिळतो हे माहितीच नाही।